जिल्हा परिषद पंचायत समित्या नगरपालिकांसाठी जे मतदार यादी तयार करण्यात आलेली आहे त्या मतदार यादींवर मोठ्या प्रमाणामध्ये आक्षेप घेतला जातो आहे। आपण लातूर जिल्ह्यातल्या रेणापूरचं जर उदाहरण घेतलं तर रेणापूरमध्ये 2000 किंवा 2500 पेक्षा जास्त मतदार जे आहेत ते वाढलेले आहेत आणि तशी नोंदणी करण्यात आलेली आहे। यावर मोठ्या प्रमाणामध्ये आक्षेप घेतला जातो आहे। आपण जर पाहिलं तर नगरपालिकेच्या समोर जे आहेत ते राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते तीव्र निदर्शने करत आहेत आणि त्यांनी मतदार यादी जी आहे ते जाळलेली आहे। कारण एका मतदाराचं नाव जे आहे ते अनेक मतदार प्रभागामध्ये आलेलं आहे। म्हणजे एक मतदार जो आहे तो 2 किंवा 3 पेक्षा जास्त वार्डामध्ये त्याचं यादीमध्ये नाव आलेलं आहे। त्यामुळे संभ्रम निर्माण झालेला आहे। मला सांगा हा संभ्रम कसा आहे आणि नगरपंचायत जे रेणापूरची त्यामध्ये किती मतदान वाढलेलं दिसतं आहे विधानसभेच्या तुलनेमध्ये? आता विधानसभेच्या तुलनेमध्ये 2500 मतदान वाढलेलं दिसतं आहे। विधानसभेच्या निवडणुका होऊन साधारणतः 1 वर्ष झालं। 1 वर्षानंतर निवडणूक आयोगानं जी नोंदणी केली, आता नगरपंचायत रेणापूर हद्दीमध्ये 17 प्रभागामध्ये एका प्रभागामध्ये कमीत कमी 200 ते 250 मतदान वाढलेलं आहे। याचं कारण निवडणूक आयोगाचे व वरिष्ठ अधिकारी त्यांनी जाणून बुजून म्हणजे मतदान वाढवलं आहे। कारण का असाच गेल्या वर्षी विधानसभेला जे निवडणूक म्हणजे मतदान वाढवून जे निवडून आले तसाच आता प्रकार जिल्हा परिषद पंचायत समिती महानगरपालिका नगरपंचायत या ठिकाणी वाढवून आपली सत्ता कसे आणायचा भाग पाडते हे निदर्शन आणलं। त्यामुळे आम्ही आज रेणापूर शहरात जे नगरपंचायत म्हणजे नगरपंचायत हद्दीमध्ये मतदान वाढले अशाचे आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस रेणापूर तालुक्याच्या वतीनं व शहराच्या वतीनं मतदान यादी जाळून निषेध करत आहे। तुम्ही तक्रार निवडणूक आयोगाकडे तक्रार केलेली आहे का आणि मग यापुढचं तुमचं पाऊल काय असणार आहे? यापुढे जर आता याद्या संभ्रम झाला आहे, या याद्या जर दुरुस्त नाही झाल्या तर आम्ही तीव्र आंदोलन छेडू व रेणापूर शहरामध्ये मतदानावर बहिष्कार टाकण्यात येणार आहे। किती प्रभागामध्ये एकाच व्यक्तीचं नाव किती प्रभागांमध्ये पुन्हा पुन्हा आलेलं आहे? असं साधारणतः बघायला गेलं तर आता आमचे जे माहिती असतो आम्ही जे रेकॉर्ड चेक केलं आहे त्याच्यामध्ये एक 15 ते 20 लोक आम्हाला सापडले ज्याचं की मतदान एकापेक्षा जास्त वार्डामध्ये आलेलं आहे। आणि आम्ही असं नगरपंचायतला कळवून दिलेलं आहे, पण नगरपंचायत काय म्हणते तुम्ही आम्हाला सांगा। पण आमचं म्हणणं असं आहे की तुम्ही इपिक आय डीनुसार सर्च करा आणि फ्रॉड जे आय डी आहे त्याला तुम्ही शोधा, स्थळ पाहणी करा। पण ह्याच्यामध्ये कसल्याही प्रकारचं नगरपंचायत किंवा आयोगाकडून कसलंही काम केलं जात नाही किंवा त्या ठिकाणी कार्य केलं जात नाही। मला वाटतं या ठिकाणी पूर्णपणे हे मॅनेज सिस्टीम आहे, ह्यांना कुठलंच काम करायचं नाही आहे। लातूर शहरामध्ये देखील मतदानाची हेराफेरी झालेली आहे, अशा प्रकारचं ऑब्जेक्शन जे आहे ते नोंदवण्यात आलेलं आहे। उदगीरमध्ये देखील एकाच व्यक्तीची नावं जी आहेत ते अनेक प्रभागामध्ये या मतदार यादीमध्ये दाखवली गेली आहेत। रेणापूरमध्ये तर 2000 पेक्षा जास्त मतदार जे आहेत ते वाढवण्यात आलेले आहेत। अशा प्रकारची तक्रार करण्यात येते आहे आणि याच्यावर ऑब्जेक्शन जे आहे ते मतदार यादींवर मोठ्या प्रमाणामध्ये नोंदवले जात आहेत। महेंद्र जोंद्रे, TV9 मराठी, लातूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।